मंडळी, आपल्या आयुष्यात जेव्हा कधी संकट येतं, आपण खचून जातो, तेव्हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या कानात एकच वाक्य ऐकू येतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, तर करोडो स्वामी भक्तांना जगण्याची ताकद देणारं स्वामी माऊलींचं अभय वचन आहे. आपण स्वामींच्या भक्तीत वेडे आहोतच, पण तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का? आपण जेव्हा दर्शनाला जातो, तेव्हा कुठे स्वामींचा मठ असं लिहिलेलं असतं, तर कुठे स्वामींचं सेवा केंद्र असं लिहिलेलं असतं. दोन्हीकडे मूर्ती आणि फोटो तर आपल्या स्वामींचेच असतात. मग ही वेगळी नावं का? या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? जर तुम्ही स्वामींचे नवीन भक्त असाल तर हा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आलाच असेल. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. चला तर मग आज काहीतरी नवीन आणि एक सुंदर गोष्ट जाणून घेऊयात. तर सर्वात आधी समजून घेऊयात मठाबद्दल. मठ म्हणजे स्वामींच्या सगुण रूपाचे अधिष्ठान. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिथे स्वामी प्रत्यक्ष वास्तव्याला होते किंवा जिथे त्यांच्या पादुकांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना झाली आहे, त्याला आपण मठ म्हणतो. ज्या पवित्र ठिकाणी संतांनी जन्म घेतला, आपले कार्य केले किंवा आपला देह ठेवला, त्या जागेचे जतन करून तिथे जी उपासना चालते त्याला मठ म्हणण्याची प्रथा आहे. मठ आणि मंदिर या दोन्ही वास्तू भक्ती मार्गातीलच आहेत, पण फरक एवढाच की मंदिरात देव राहतो आणि मठात संत राहतात. काही संतांनी त्यांच्या हयातीत मठ स्थापन केले, तर काहींच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी देणग्यांद्वारे मठ उभारले. आता सेवा केंद्र ही संकल्पना कुठून आली, याची सुरुवात कशी आणि कोणी केली, हेच आपण बघूयात. तर 1878मध्ये स्वामींनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. पण हम गया नहीं जिंदा है या स्वामींच्या वचनानुसार स्वामी आजही आपल्यात आहेत, याची प्रचिती अनेकांना येतेच. पण काळाच्या ओघात मानवी स्वभावामुळे मूळ तत्वांचा विसर पडू लागला आणि धर्माच्या नावावर बाजार मांडला जाऊ लागला. हे थांबवण्यासाठी आणि सामान्य माणसाला वैदिक ज्ञान अगदी सोप्या भाषेत देण्यासाठी स्वामींनीच एक योजना आखली आणि या योजनेचे मुख्य शिलेदार होते परमपूज्य पिठले महाराज. पिठले महाराज हे मूळचे कोकणचे, पण नाशिक ही त्यांची कर्मभूमी बनली. ते एक अत्यंत साधे, सात्विक आणि देवाच्या भक्तीत लीन असणारे महापुरुष होते. एकदा स्वामींनी पिठले महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की तुला भविष्यात खूप मोठे कार्य करायचे आहे, लोकांसाठी काम करायचे आहे. स्वामींच्या या आदेशानंतर पिठले महाराजांनी अत्यंत कठीण तपश्चर्या केली. असे म्हणतात की त्यांच्या या तपश्चर्येमुळे आणि स्वामींच्या कृपेमुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी झाले होते. त्यांच्याकडे पाहताच मनाला शांतता लाभत असे. पिठले महाराजांनी दिंडोरी येथील खंडेराव आप्पाजी मोरे म्हणजेच मोरे दादा यांना आपले शिष्य बनवले. त्यांच्यातील क्षमता ओळखून 1984च्या गुरुपौर्णिमेला पिठले महाराजांनी मोरेदादांच्या हातावर एक नारळ ठेवला आणि आशीर्वाद दिला, आता इथून पुढे श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा आणि विचारांचा प्रसार तुम्ही सर्वत्र करायचा आहे. सद्गुरू मोरेदादांनी आपले उरलेले संपूर्ण आयुष्य स्वामी कार्यात वाहून घेतले. त्यांनी अनेक ठिकाणी फिरून दुःखी पीडित लोकांचे कष्ट दूर केले. नाशिक जवळील दिंडोरी हे मोरेदादांचे जन्मठिकाण. हेच ठिकाण पुढे स्वामींचे एक फार मोठे मठ आणि आध्यात्मिक केंद्र बनले. त्या काळामध्ये तथाकथित धर्ममार्तंडांनी महिलांना आध्यात्मिक ग्रंथापासून दूर ठेवले होते, पण मोरेदादांनी महिलांना या प्रचार प्रसाराचे आधारस्तंभ बनवले. महिलांना श्री गुरुचरित्र सारख्या वेदतुल्य ग्रंथाचे पारायण करण्याचा अधिकार दादांनीच मिळवून दिला. एका शुभ दिनी दिंडोरी येथेच त्यांनी स्वामीचरणी देह अर्पण केला. आज तिथे त्यांची पवित्र समाधी आहे. मोरेदादांनंतर हाच वारसा त्यांचे सुपुत्र श्रीराम खंडेराव मोरे म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊली यांनी अविरतपणे पुढे चालवला. गुरुमाऊलींनी हे कार्य केवळ पुढेच नेले नाही, तर ते जागतिक पातळीपर्यंत पोहोचवले. आज आपल्याला सगळीकडे जी स्वामींची केंद्र दिसतात ती गुरुमाऊलींच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्र या नावाने ही केंद्र चालतात. या केंद्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिक प्रगतीचा स्वीकार करत लोककल्याण आणि राष्ट्रहितासाठी कार्य करणे. 80% समाजकारण आणि 20% अध्यात्म हे स्वामींच्या केंद्राचे मुख्य सूत्र आहे. तर मंडळी, आज आपण पाहिलं की मठ हे स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचं, त्यांच्या सगुण रूपाचं ऊर्जास्थान आहे.
तर सेवा केंद्र ही स्वामींचे विचार घराघरात पोहोचवणारी आणि माणसांचे जीवन घडवणारी संस्कार शाळा आहे. रूपं जरी दोन असली तरी दोन्हीकडे पाठीशी उभे असणारे आपले स्वामी मात्र एकच आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.